जर मला 80 लाखांचं घर घ्यायचं असेल तर मी पूर्णपणे कॅश मध्ये घेणार नाही, कारण एका सिंपल ट्रिकमुळे मी 80 लाखांचं घरही घेईन, जवळपास 2 कोटींचा कॉर्पस देखील तयार करेन आणि 80 लाखांची फॉर्च्युनर सुद्धा घेईन. पण हे कसं पॉसिबल आहे याचं पूर्ण कॅल्क्युलेशन समजून घ्या. समजा माझ्याकडे 80 लाख रुपये आहेत, तर मी पूर्ण पैसे घरामध्ये लावणार नाही. सगळ्यात आधी 20 लाख रुपये डाऊन पेमेंट करेन आणि बाकीचे 60 लाख रुपये म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करेन, ज्यामध्ये 12% रिटर्न एक्सपेक्ट करू शकते. आता घरासाठी बाकीचे 60 लाख रुपये होम लोन घेईल. हा लोन 25 वर्षांसाठी असेल आणि इंटरेस्ट रेट 8.5% असेल. त्यानुसार माझी मंथली EMI जवळपास 48,300 रुपये येईल. आता या EMI साठी स्वतःच्या खिशातून पैसे काढण्याऐवजी मी म्युच्युअल फंड मधून दर महिन्याला जवळपास 48,300 रुपयांची SWP घेईल. जर म्युच्युअल फंड मध्ये 12%चा ऍव्हरेज अॅन्युअल रिटर्न मिळत राहिला तर 25 वर्षानंतरही जवळपास 2.8 कोटी रुपयांचा कॉर्पस शिल्लक राहू शकतो. आणि याच कॉर्पस मधून जर मी 80 लाखांची फॉर्च्युनर घेतली तर त्यानंतरही जवळपास 2 कोटी रुपये शिल्लक राहू शकता. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि फायनान्स करण्याला फॉलो करायला विसरू नका.